नमस्कार बंधू भगिनींनो, सनातन सत्य या आपणा सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रद्धाळू भक्तांचे, ईश्वराचे लाडक्यांचे व निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत। बंधू भगिनींनो, आपण 8-10-2023 रोजी ध्यानयोग शिबिर आयोजित केलं होतं आणि यामध्ये अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला। जे या शिबिराला आले होते यांना अनेक चांगल्या अनुभूती आल्या आणि घरी गेल्यानंतर ते जेव्हा प्रॅक्टिस करतायत त्यावेळेला देखील त्यांना खूप चांगल्या अनुभूती येत आहेत। मुळात ध्यानयोग साधना शिबिर मी का आयोजित करतो, इतर आवडंबर इतर धिंगाणा का घालत नाही, याचं कारण ध्यानधारणा ही तुम्हाला अंतर्मनापर्यंत पोहोचवत असते, ईश्वरापर्यंत पोहोचवत असते, आत्मपरीक्षण करण्यासाठी भाग पाडत असते, दिव्य अनुभूती येत असतात, तुमची एकाग्रता वाढत असते, स्मरणशक्ती वाढत असते, आध्यात्मिक लाभ होत असतात, अनेकांना अनेक सिद्धी प्राप्त होत असतात आणि एकंदरच सर्व प्रकारचा चिडचिडेपणा किंवा जे मनोशारीरिक आजार आहेत, मनाच्या त्रासातून निर्माण होणारे, ते सुद्धा शांत होत असतात। ध्यान करणारा मनुष्य कधीही चिडचिडेपणा करत नाही, कधी कोणावर रागवत नाही, शिवाय शाप देत नाही एखाद्याला। हे ध्यानाचे अनेक फायदे आहेत, परंतु ध्यान करणं म्हणजे केवळ डोळे मिटून बसणं असा अर्थ नाही होत। केवळ डोळे मिटून काहीतरी आतल्यात मंत्र जप करणं असं नाही होत। अनेक वेळा अनेक लोकांचा असा अनुभव आहे की ते ध्यानाला बसल्यानंतर त्यांच्या डोक्यामध्ये अनेक विचार येत असतात आणि ध्यानधारणेपासून ते दूर जात असतात। तर ज्यावेळेला मी शिबिर घेत असतो, पहिल्यांदा मला हे सांगण्यास आनंद वाटतो की मनाच्या शास्त्रावरती सुद्धा माझा खूप अभ्यास झालेला आहे आणि मन हेच भक्तीचं काम करत असतं, मनच ईश्वराच्या चरणापर्यंत आपल्याला घेऊन जात असतं। त्यामुळं जे ध्यानधारणा योग शिबिर आहे यामध्ये ध्यानाची अशी काही मी टेक्निक शिकवत असतो, ज्या टेक्निकच्या द्वारे तुमचं ध्यान व्यवस्थित लागत असतं आणि ध्यान लागल्यानंतर मग तुम्हाला अनुभव येत असतात। मी कोणी परमेश्वर नाही आहे, मी काही करत नाही, मी अशा लांबड्या गप्पा मारणार देखील नाही किंवा अशा गर्वाच्या गोष्टी किंवा मार्केटच्या गोष्टी बोलणार नाही की तुम्हाला हे होईल ते होईल असं बोलणार नाही। मी एकच सांगतोय, तुझं आहे तुझं पाशी, ते तुमच्या जवळच आहे, फक्त ते तुम्हाला मी करायला शिकवत असतो। एकदा काय ते करत गेला की याचे खूप दिव्य अनुभव येत असतात आणि म्हणूनच मी ध्यान योग धारणा हे शिबिर आयोजित करायला सुरुवात केलेली आहे। आता याची सिस्टम अशी आहे, याची तारीख मी अगोदर डिक्लेअर करत नाही, कारण जसे जशी बॅच तयार होईल, कमीत कमी लोक मी प्रत्येक बॅचला घेत असतो। जास्त लोक घेणं, लोकांची गर्दी करणं, यातून मला केवळ फी मिळेल, परंतु ते समाधान मिळणार नाही। तुम्हाला शिकवण्याचं, तुमच्याकडे वैयक्तिक लक्ष देण्याचं, तुम्हाला वेळ देण्याचं हे समाधान नाही मिळणार। मला फी कमावणे हा माझा उद्देश नाही। हा जर उद्देश असता तर मी आता अनेक लोक गोळा केले असते, पण नाही। त्यामुळं आपल्या ह्या शिबिरामध्ये मोजकेच लोक घेतले जाणार आहेत, त्यामुळं प्रत्येकानं आपलं रजिस्ट्रेशन लवकरात लवकर करायचं आहे। आता रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया काय आहे, तर मी जो फोन नंबर दिलेला आहे त्या फोन नंबरवरती तुमचा ॲड्रेस, तुमचा फोटो आणि मला शिबिराला यायचं आहे असा व्हॉट्सअप तुम्ही केल्यानंतर तुम्हाला मग शिबिराची फी, शिबिराची तारीख आणि शिबिराची वेळ हे कळवण्यात येईल। सर्वसाधारणपणे तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर 4 ते 5 दिवस अगोदर तुम्हाला शिबिराची तारीख कळवण्यात येईल। शिबिर हे 12 ते 5 असेल। त्याचबरोबर हे शिबिर कुठं असेल हा वारंवार प्रश्न विचारला जातोय। तर पहिल्यांदा मी एक सांगतो, सातारा जिल्हा हे नाव आपण ऐकलंय आणि सातारा शहर जे जिल्ह्याचं शहर आहे, जे नॅशनल हायवे पुणे बेंगलोर हा जो हायवे आहे, पुण्यावरून निघतो आणि बेंगलोरला जातो, इथं हे शहर आहे। या शहरापासून कराड साईडला जाताना म्हणजे सातारपासून 30 किलोमीटर अंतरावरती, आणि कराडवरून येणार लोकांसाठी काय सांगतोय, तिकडून 25 किलोमीटर अंतरावरती असे 2-3 ठिकाणं आहेत, जसे की अतीत आहे, नागठाणे आहे, बोरगाव आहे, कधी कधी सेंद्रे सुद्धा आपल्याला जागा मिळाल्या तर, कारण माझं नियोजन असं आहे की जागा प्रशस्त आहे। तुम्ही हॉल पाहिला त्या दिवशीचा, किती मोठा हॉल होता
एवढ्या कमी लोकांसाठी मी एवढा मोठा हॉल घेतला होता, कारण शिबिरामध्ये अनेक अनुभव येतात, देहभान हरपलं जातं, काही लोक जाग्यावरती शरीर पाठीमाग टाकून देत असतात, काही लोकांच्या अंगामधलं वारं जागृत होत असतं, काहींना जर काही त्रासदायक शक्ती असतील तर त्या बाहेर पडत असतात, असं बरंच काय होत असतं. त्यामुळं शिबिरामध्ये दाटीवाटी केली जात नाही. म्हणून माझी आपणास नम्र विनंती आहे, शिबिर हे प्रत्येक महिन्यामध्ये घेतलं जाईल, 4 वेळा घेतलं जाईल, 5 वेळा घेतलं जाईल, 10 वेळेला देखील घेतलं जाईल, तुमच्या जशा बॅच होतील तशा. त्यामुळं आपण प्रत्येकानं रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया काय आहे की तुम्ही ज्या वेळेला मला तुमचा सर्व काही पाठवाल ॲड्रेस वगैरे, त्यावेळेला तुम्हाला मी जो एक फोनपे नंबर पाठवतो त्यावरती तुम्हाला फी पाठवायची असते. ज्या दिवशी तुम्ही फी पाठवाल त्या दिवशी तुमचं रजिस्ट्रेशन झालं. शिबिरा दिवशी रजिस्ट्रेशन केलं जात नाही. याचं कारण, समजा मला 30 लोकांचं किंवा 20 लोकांचं शिबिर घ्यायचं आहे आणि रजिस्ट्रेशन न करता सर्वांनी सांगितले आम्ही येणार आहे. आता तुम्ही येणार आहात म्हणजे तुम्ही माझे पाहुणे आहात, तुम्ही माझे कुटुंबातील सदस्य आहात. त्यामुळे तुमचे चहाची, नाश्त्याची, जेवणाची सर्व व्यवस्था करणं हे माझं कर्तव्य आहे. आता ही सर्व व्यवस्था मी केली आणि आपण आलाच नाही किंवा हॉलचं भाडं असेल, इतर काही भाडं असेल, तर ते विनाकारणचं वाया जातं. जो रजिस्ट्रेशन करतो त्याला खऱ्या अर्थानं गरज असते आणि तोच अगोदर रजिस्ट्रेशन करतो. रजिस्ट्रेशन करायचं म्हणजे ती फी पे करायची आणि त्याचा स्क्रीनशॉट मला पाठवायचा. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मग मी जागा पक्क्या केलेल्या असतात की आता मी एवढे घेणार. समजा मला 10 लोकच घ्यायचे आणि 20 लोकांनी रजिस्ट्रेशन केलं आहे, तर ते 20 लोक मी पुढच्या शिबिरात अटेंड करणार, त्यांना तसं कळवण्यात येईल. तुम्हाला जर जमलंच नाही यायला शिबिराला, तर पुढच्या शिबिरात तुम्हाला परवानगी दिली जाईल. त्यानंतरही जर नाही जमलं तर पुढचे दिलं जाईल. आणि तुम्हाला असं वाटलंच की मला शिबिराला येता येणार नाही, तर तुमचे पैसे, तुमचा जो काही फोनपे, गुगल पे असेल त्याला माघारी पाठवले जातील. त्याचबरोबर जर एखाद्याला दुरून आला असेल आणि त्याला जाण्याची सोयच नसेल रात्रीची, तरीसुद्धा राहण्याची व्यवस्था केली जाईल. परंतु माझी आपणा सर्वांना एक नम्र विनंती आहे की ह्या भूलभुलैया जगाच्या पाठीमागं न लागता एक वेळेस तुम्ही ध्यानधारणा शिकलात तर आयुष्यात किती बदल होत आहेत हे तुम्हाला जाणवतील. ध्यानधारणेविषयी बोलायला माझ्याकडे शब्द अपुरे आहेत. गौतम बुद्ध असू दे, भगवान शिवशंकर असू दे, ऋषी मुनी योगी कोणीही असू दे, या सर्वांनी ध्यानधारणेचा लाभ घेतला होता आणि त्यामुळेच ते एवढ्या उच्च अवस्थेला पोहोचले होते. आपण देखील ती अवस्था मिळवू शकता. त्या साधू संतांच्यात आणि तुमच्यामध्ये काहीही कमतरता नाही. तो परमेश्वर एकच सर्वत्रच आहे, परंतु तुम्ही विचारानं पाठीमागं आहात आणि ते विचारानं पुढे गेलेत. त्यामुळं आपण येऊ शकता. अनेकांचं म्हणणं आहे की ध्यानधारणा शिबिराला अनेक वेळेला यावं लागेल का? तर असं काही नाही. मी प्रामाणिकपणे एकाच शिबिरामध्ये तुम्हाला सर्व काही शिकवतो. तुम्ही घरी जाऊन ते केलं, तुम्हाला पुन्हा येण्याची गरज नाही. परंतु अनेक लोक असे आहेत की त्यांना पुन्हा पुन्हा यावंसं वाटतं, आनंद घ्यावासा वाटतो, तर तुम्ही पुन्हा देखील येऊ शकता. काही तक्रार असेल किंवा काही विचार नसेल तुमचे या शिबिराविषयी, तर मला तसं कमेंट्स करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा. आणि आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करत असताना ऑल हे शब्द शेजारील घंटीचे बटन दाबा. ज्यांना कोणाला माझ्याशी फोनवरती बोलायचं आहे त्यांच्यासाठी मी माझा फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. जय आदिशक्ती.